हे चिप्स बघा ना वाळल्यानंतर काळे पडलेत ना तळल्यानंतर लाल झालेत. उन्हामध्ये न सुकवता सुद्धा बघा कसले मस्त फुलतायत. शिवाय तळल्यावर अजिबात कडक होत नाहीत, तेलकटही होत नाहीत, छान खुसखुशीत झालेत. पण त्यासाठी योग्य बटाटा वापरायला पाहिजे, चिप्समधला स्टार्च काढायला पाहिजे आणि त्याला परफेक्ट शिजवायला पाहिजे. ही सर्व कृती या व्हिडिओमध्ये बघायला आपल्याला मिळणार आहे. आणि सोबतच मी एक अशी टिप सांगणार आहे की ज्यामुळे आपली चिप्स कडक येणार नाही, छान सॉफ्ट चिप्स बनून तयार होणार. तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये. तर चला आपण करूयात वर्षभर टिकणारे बटाटा चिप्स. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की बटाटा कोणता यूज करायचा. तर हे बघा असा मोठा बटाटा येतो ज्याची साल जाडी असते, ज्याला इंदोरी बटाटा म्हणतात. तो बटाटा आपल्याला यूज करायचा आहे. तर मी इथे 3 किलो बटाटे घेतलेले आहे आणि आपल्याला आता बटाट्यावरचे साल काढून घ्यायचे आहे. तर इथे बघा माझे सर्व बटाट्यांवरचे साल काढून झालेले आहे. बटाट्यांवरचे साल काढून झाल्यावर ते एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे. हे बघा असे एकाच डायरेक्शननी चिप्स पाडून घ्यायचे आहे जेणेकरून चिप्स आपले एकसारखे येतील. हे बघा असे गोल गोल आणि एकसारखे चिप्स आलेले आहे. आणि हो, चिप्स पाडल्याबरोबर ते पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपली चिप्स काळी येऊ शकतात. तर हे बघा इथे माझे पूर्ण चिप्स पाडून झालेले आहे. आणि चिप्स पाडल्यानंतर हे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. याचा स्टार्च पूर्ण काढायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, यामुळे आपली चिप्स काळी नाही पडणार. तर आता मी एका मोठ्या गंजामध्ये गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. पाणी हे खळखळ उकळी येऊ द्यायचं आहे. पाणी उकळी आलं की यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे. तूप यासाठी टाकायचं आहे कारण की तूप टाकलं की आपले चिप्स हे थोडे सॉफ्ट बनणार. आणि यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि तूप टाकलं की लगेचच यामध्ये चिप्स टाकून घ्यायचे आहे. आणि हो, तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे जेणेकरून त्या तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे. तर हे बघा चिप्स पाण्यामध्ये टाकल्यावर मध्ये मध्ये ते असे ढवळत राहायचे, कारण की एकसारखे सगळे चिप्स आपले शिजले पाहिजे. आणि याला एक उकळी येऊ द्यायची. अगदी 5 ते 7 मिनिटात आपले चिप्स शिजून तयार होतात. तर चिप्स शिजले हे कसं ओळखायचं? तर चिप्स दुमडून बघायचा. चिप्सचा तुकडा नाही पडला, लवचिक झाला तर असं समजायचं की आपले चिप्स शिजलेले आहेत. तर चिप्स शिजल्याबरोबर ते पाण्यामधून चाळणीमध्ये काढायचे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ते ओव्हर कुक होऊ शकतात. तर हे बघा असे पाण्यातले चाळणीमध्ये काढायचे आहे आणि यामधलं पाणी हे झरू द्यायचं आहे. तर हे बघा ही चिप्स मी पूर्ण पाण्यामधले चाळणीमध्ये काढलेले आहे. चाळणीमध्ये झारून ही एका भांड्यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर ही चिप्स मी पटापट वाळू घालून घेतलेले आहे. तर ही अगदी महत्त्वाची टिप आहे. ही एक करूनच एकच चिप्स वाळू घालायचं आहे, नाहीतर ते चिपकू शकतात चिप्स. तर कॉटनची चादर घ्यायची आहे. कॉटनच्या चादरवर चिप्स वाळू घालायचे आहे. तर आणि पुढची महत्त्वाची टिप म्हणजे हे अजिबात उन्हामध्ये सुकायला ठेवू नका. हे असेच हवेमध्ये फॅनमध्ये चिप्स सुकू द्या. तर 2 दिवस घरामध्ये सुकवले की फक्त 1 तासभर बाहेरचं ऊन द्या, तेवढंच पुरेसं आहे. पण असं हवेत फॅनखाली सुकवलं ना अजिबात काळी पडणार नाही आणि पिवळे ढूस होणार नाही. तर चला हे वाळवलेले चिप्स आपण तळून बघूया. तर हे बघा तेलात टाकल्याबरोबर कसे फुलतायत छान आणि खायला पण असे सॉफ्ट झाले. कारण की रेसिपी परफेक्ट असली तर चिप्स परफेक्ट होतात. बघा किती पांढरे शुभ्र चिप्स दिसत आहेत. खूप छान बनले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.